आता ऐकूया फक्त आपल्या मनाचं. बघूया न्यूज फर्स्ट महाराष्ट्र. मुस्लिम बांधवांचा अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र रमजान महिना सुरू असून ईद उल फित्र साजरी करण्यासाठी शेवटचे 2 दिवस राहिले आहेत. ईदच्या खरेदीसाठी शहरातील मुख्य बाजारपेठ यामध्ये मुख्यतः शालिमार, मेन रोड, भद्रकाली आणि चौक मंडई इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी दिसून येते. मात्र यावर्षी शहरातील सर्व धर्मियांसाठी मुख्य आकर्षण ठरलंय ते म्हणजे जुने नाशिक परिसरातील सुफी जीन बाजार. गेल्या 2 वर्षांपासून रमजान महिन्यात शेवटच्या 10 दिवसांसाठी भरवले जात असे. मात्र यावर्षी नगरसेवक सुफी जीन यांच्या विशेष प्रयत्नांनं हे बाजार संपूर्ण रमजान महिन्यासाठी भरवण्यात आलाय. या बाजारामध्ये तब्बल 2000पेक्षा जास्त दुकानदारांनी आपली दुकाने थाटली असून यामध्ये महिला विक्रेत्यांना विशेष प्राधान्य देण्यात आलंय. या बाजारातील दुकानदार आणि खरेदी करण्यासाठी येणाऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी 50 पेक्षा जास्त स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. बाजारात कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. या बाजारामध्ये खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी शहर आणि ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या खवय्यांसाठी मालपुआ, फिरणी आणि इतर विविध प्रकारचे खाद्यपदार्थ महिनाभर उपलब्ध असतात. ईद उल फित्रच्या दिवशी खास तयार केले जाणारे गोड खाद्यपदार्थ, शिरखुर्मा तयार करण्यासाठी लागणारा सुका मेवा, सेवई, सुत्तरफिनी इत्यादींसह नवीन कपडे, चप्पल, बूट, महिलांसाठी ज्वेलरी, सौंदर्य प्रसाधने, पुरुषांसाठी टोपी, इत्र इत्यादींची मोठ्या प्रमाणामध्ये विक्री केली जाते. न्यूज फर्स्ट महाराष्ट्रासाठी रेहान खान, नाशिक. न्यूज फर्स्ट महाराष्ट्र.